नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आंतरराष्ट्रीय बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितलं की रशियन सैन्यानं अंशतः व्यापलेल्या पूर्व डोनेत्स्क प्रदेशातील स्लोवियान्स्क शहरावर गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा दहशतवाद असा उल्लेख करत निषेध केला. शत्रूला माहीत असणं आवश्यक आहे. युक्रेन आपल्या लोकांच्या छळांना माफ करणार नाही. या मृत्यू आणि जखमांना माफ करणार नाही. सर्व रशियन दहशतवाद्यांचा पराभव केला जाईल. या आक्रमणात सहभागी असलेल्या प्रत्येकाची जबाबदारी घेतली जाईल, युक्रेनचे अध्यक्ष असं म्हटले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी कीव येथे ब्रिटिश अभिनेता ओर्लॅंडो ब्लूम यांची भेट घेतली आणि ब्लूम जे युनिसेफचे सदिच्छा दूत देखील आहेत. आठवड्याच्या शेवटी कीवमध्ये आले आणि त्यांनी कीवच्या इर्पिनच्या उपनगराला भेट दिली. झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यान त्यांनी सांगितलं की युक्रेनियन लोकांचं धैर्य आणि लवचिकता पाहून मला धक्का बसला. मी आज हरवलेल्या मुलांबद्दल जे काही बोललो ते सर्व ऐकलं आणि मला असं वाटतं की हे असं आहे जे युनिसेफ अविश्वसनीयपणे गांभीर्यानं घेते, जसं उर्वरित जग अतिशय काळजीपूर्वक पाहत आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलानं सोमवारी बाखमुत शहरात विनाश दर्शवणारे फुटेज सामायिक केलेले आहेत. ड्रोन व्हिडिओमध्ये तुटलेल्या इमारती आणि लष्करी उपकरणांमधून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओ युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या 93व्या स्वतंत्र यांत्रिकी ब्रिगेड होलोडनी यारनं शूट केलेला आहे. व्हिडिओ नेमका कधी शूट झाला याची माहिती देण्यात आलेली नाही. प्राथमिक पोलिसांच्या अहवालानुसार अर्धवट व्यापलेल्या पूर्व डोनेत्स्क प्रदेशातील सोल्वियान्स्क शहरावर सोमवारी रशियन सैन्यानं गोळीबार केला. तेव्हा 2 लोक ठार झाले आणि इतर 25 जखमी झाले. इतर अहवालानुसार जखमींची संख्या 29 आहे. त्यानंतरच्या फुटेजमध्ये खराब झालेल्या निवासी इमारती, रस्त्यावर पडलेला ढिगारा आणि वाहनांना आग लागल्याचं दिसून आलं. युक्रेनच्या नॅशनल पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतर तात्काळ प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी तैनात केलेले एक विशेष प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ दर्शवलेला आहे. केनियामध्ये सरकारविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात येत आहेत. त्यानंतर संपूर्ण देशातले पोलीस हाय अलर्टवर आहेत. दुसऱ्या टप्प्यात सरकारविरोधी आंदोलनं आणि असंतोष वाढत जात असताना सरकारनं हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याला विरोधाचा अधिकार असल्याचं म्हणत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केलाय. इस्रायलच्या जेरुसलेम शहरात पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. सरकारच्या नवीन कायद्याविरोधात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असून नागरिकांनी हा नवीन कायदा मागे घेण्याची मागणी केलेली आहे. नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्र्याला काढून टाकले. या निर्णयावर संतापलेल्या हजारो लोकांनी देशभरात रस्त्यावर उतरत आंदोलन केलं आणि त्यानंतर काही तासातच न्याय व्यवस्थेमध्ये बदल करण्याला विरोध वाढला जातोय आणि ही दुरुस्ती थांबवण्याची मागणी जोर धरते. इस्रायलच्या सर्वात मोठ्या ट्रेड युनियन गटानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संप सुरू केलाय. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात हे गट आक्रमक होत आहेत. नेतन्याहू यांनी इस्रायलमधल्या व्यवस्थेची दुरुस्ती करण्याचं धोरण आखलंय. ज्याला काही गटांचा विरोध आहे त्यातून आता देशभरात अभूतपूर्व निषेध आंदोलन होत आहे. मोठ्या संख्येनं नागरिक यात सहभागी होत आहेत. देशाच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघणारी उड्डाणं संपामुळे रद्द करण्यात आलेली आहेत आणि ज्यामुळे हजारो प्रवाशांना फटका बसलाय. शिवाय शाळा, रुग्णालयं आणि इतर अत्यावश्यक सेवांमधून देखील युनियननं संपाची हाक दिल्यानं या क्षेत्रावर देखील परिणाम होतोय. इस्रायलमधील जेरुसलेममध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिक संसदेबाहेर घोषणाबाजी करत होते. नेतन्याहू यांच्या न्यायव्यवस्थेमध्ये फेरबदल करण्याच्या नवीन कायद्याला नागरिकांचा विरोध आहे आणि या आंदोलनाचा फटका देशातील व्यवहारांना बसलाय. विमानतळावरील उड्डाणं, सुपरमार्केट बंद ठेवण्याची वेळ आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद अमेरिकेमध्ये देखील उमटलेत. न्यूयॉर्कमध्ये इस्रायली नागरिकांनी दूतावासाबाहेर आंदोलन केलं. सरकारनं अन्यायकारक विधेयक मागे घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. लुईझियानातील वेस्ट बॅटन रूज पॅरिश येथील एर्विन विले शहरात हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला. अपघातात बॅटन रूजमधील 2 पोलिसांचा मृत्यू झाला असल्याची माहिती लुईझियानाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रॉबिन्सन R-44 हेलिकॉप्टर पहाटे 2 वाजता पाठलाग करण्यास मदत करण्यासाठी बाहेर पडलं आणि परत आलंच नाही असं स्थानिक माध्यमांनी सांगितलंय. शोध सुरू असताना अनेक तास विमान बेपत्ता झाल्याचं देखील लक्षात आलं नाही आणि स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजण्याच्या आधी हे अवशेष सापडले. मृत्यू झालेल्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डानं सांगितलंय की ते अपघाताची चौकशी करतायत.
युनायटेड स्टेट्समधील टेनेसीमधील प्लिझंट व्ह्यू शहरात एका कार अपघातात 1 वर्षाच्या चिमुरड्यासह 6 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे। रॉबर्टसन काउंटीमधील क्रॅश साईटवर कर्मचाऱ्यांना एक कार उलटलेली आढळून आली। रॉबर्टसन काउंटीच्या आपत्कालीन व्यवस्थापन सेवा कार्यालयाचे प्रमुख ब्रेंट डायर यांनी याबाबतची माहिती दिली। हा अपघात इतका भीषण होता की कारमधील 6 जण कारच्या बाहेर फेकले गेले। फिलाडेल्फिया शेजारच्या बक्स काउंटीमधल्या डेलावेअर नदीमध्ये रासायनिक गळती झालेली आहे। त्यानंतर फिलाडेल्फियाच्या नागरिकांना केवळ बाटलीबंद पाणी पिण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बक्स काउंटीमध्ये शुक्रवारी झालेल्या गळतीमध्ये जवळपास 1200 गॅलन लेटेक्स फिनिशिंग सोल्युशन नदीमध्ये सापडलेलं आहे। हे रसायन मानवासाठी अत्यंत घातक समजलं जातं आणि त्यामुळे नागरिकांना त्याचा परिणाम होऊ नये यासाठी नागरिकांना बाटलीबंद पाणी पिण्यास सांगण्यात आले। अमेरिका पुन्हा एका गोळीबाराच्या घटनेनं हादरलेली आहे। कॅलिफोर्नियाच्या नॅशविले भागातील एका प्राथमिक शाळेत 28 वर्षीय महिलेकडून गोळीबार करण्यात आलाय। या घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून यात 3 चिमुकल्यांचा समावेश आहे। अमेरिका आणि कोलंबियामधील अधिकाऱ्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये विस्थापितांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। सुरक्षा, मानवाधिकार, शिक्षण आणि हवामानाच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा करण्यात आली। हेरगिरीच्या आरोपाखाली एका जपानी नागरिकाला ताब्यात घेतल्याची चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं पुष्टी केली आहे। एस्टेलास फार्मा इंक बीजिंगमधील जपानी फार्मास्युटिकल कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याची कबुली दिली आहे, मात्र याबाबतचा अधिक तपशील उघड करण्यास नकार दिलाय। इराकमध्ये निवडणूक कायद्यातील महत्त्वाच्या दुरुस्ती संमत करण्यात आलेल्या आहेत। यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये लहान पक्ष आणि अपक्षांच्या जागा कमी होऊ शकतात। दुरुस्तींमुळे मतदारसंघाचा आकार वाढणार आहे आणि यामुळे इराण समर्थित पक्षाचं वर्चस्व वाढणार आहे। माजी मोसाद प्रमुख तामीर पार्डो यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना तात्काळ राजीनामा देण्याचं आवाहन केलेलं आहे। नेतन्याहू यांच्या सरकारनं न्यायव्यवस्थेमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतलाय। या योजनांच्या विरोधात देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। यावरून पार्डो यांनी देखील नेतन्याहू यांच्यावर टीका केली आहे। नेतन्याहू वास्तविकतेपासून दूर आहेत आणि त्यांनी देशाच्या सुरक्षेला हानी पोहोचवली आहे, असं तामीर पार्डो यांनी म्हटलं। नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी फिनलंडला हंगेरीकडून पाठिंबा देण्यात आलेला आहे। हंगेरियन प्रतिनिधींकडून याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हंगेरीमधील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा निर्णय असल्याचं ते म्हटले। अमेरिकेमध्ये कोरोना काळानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। 2021 मध्ये क्रिप्टोच्या किमती शिगेला पोहोचल्यात, पण असं असलं तरी अमेरिकेतला अल्पसंख्याक समूह क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत अजूनही साशंक आहे। वांशिक भेदभाव आणि कमी उत्पन्न असलेल्या समूहानं अधिक उत्पन्नाच्या आशेनं क्रिप्टोकरन्सीमध्ये आपली बचत गुंतवली आहे, पण क्रिप्टोमध्ये झालेल्या नुकसानीनंतर आता त्यांच्यामध्ये संभ्रम वाढतोय। 1 वर्षापूर्वी टेक्सासमधून फ्लोरिडा कीजला एअरलिफ्ट केलेल्या किशोरवयीन डॉल्फिन ज्याचं नाव रेंजर आहे, तो आता मोठा होतोय। डॉल्फिन संशोधन केंद्रात इतर डॉल्फिनसोबत त्याचे संबंध वाढतायत। फ्लोरिड कीज न्यूज ब्युरोच्या म्हणण्यानुसार टेक्सासमधील गुज आयलंड स्टेट पार्कच्या पाण्यामध्ये अडकलेल्या रेंजर नावाच्या अनाथ नर डॉल्फिनची जून 2021 मध्ये सुटका करण्यात आली। त्यानंतर डॉल्फिनला टेक्सास राज्य मत्स्यालय वन्यजीव बचाव केंद्रात ठेवण्यात आलं। मिसिसिपीमध्ये 2 दिवसांपासून चक्रीवादळानं थैमान घातलं होतं। वादळामुळे मिसिसिपीतील 25 जणांचा मृत्यू झाला तर 12हून अधिक जण जखमी झालेत। शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय। मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मोडकळीस आलेली घरं, उद्ध्वस्त झालेली इमारती आणि शासकीय कार्यालयांचा ढिगारा यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मिसिसिपीमध्ये आणीबाणीची घोषणा जारी केलेली आहे। मध्य इक्वेडोरमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झालाय तर 16 जण जखमी झालेत। भूस्खलनात दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तेथील रेस्क्यू टीम, पोलीस पथकांची शोध मोहीम सुरू आहे। या भूस्खलनानंतर 7 लोक अद्यापही बेपत्ता आहेत तर अलोसीमधील 12 घरं गाडली गेलेली आहेत। इक्वेडोरमधील 500 नागरिक आणि 163 घरांना भूस्खलनाचा फटका बसल्याचं तिथल्या एजन्सीचं म्हणणं आहे तर भूस्खलन झाल्यावर अनेक कुटुंब जमिनीमध्ये गाडली गेल्याचं वाचलेल्या नागरिकांनी सांगितलंय। अलाबामा सीमेजवळील जॉर्जियाच्या ट्राउट काउंटी भागाला चक्रीवादळाचा फटका बसलाय। अलांटाच्या नैऋत्येस सुमारे 108 किलोमीटर परिसराचं नुकसान झालंय। या चक्रीवादळामध्ये सुमारे 100 इमारतींचं नुकसान झालं असून 35 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। उद्ध्वस्त इमारतींच्या ढिगाऱ्यांमुळे तिथल्या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे तर जॉर्जियाच्या पाईन माउंटन इथल्या अॅनिमल पार्कचं देखील चक्रीवादळात नुकसान झालंय। पार्कमधील 2 वाघ या आपत्तीचा फायदा घेत निसटलेले होते, मात्र तिथल्या कर्मचाऱ्यांनी या वाघांना पुन्हा जेरबंद केलंय।
मिसिसिपीतील रोलिंग फोर्कमध्ये चक्रीवादळ आलं होतं. या भागातून परतलेल्या मेरी आणि हार्वे कॉकरेल यांनी मीडियाशी संवाद साधत माहिती दिली. रोलिंग फोर्कमध्ये एकूण किती नुकसान झालं हे सांगू शकत नाही, पण हे क्षेत्र युद्धक्षेत्रासारखं झालं असून सर्वत्र तुकडे दिसतायत असं मेरी म्हणाल्यात. तर त्यांचे मित्र लोनी पियर्स आणि मेलिसा ब्राउन या वादळातून वाचले नाहीत. त्यांच्या घरावर 18 चाकी गाडी पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला असं कॉकरेल यांनी सांगितलं. हे सांगत असताना त्या भावूक झाल्या. न्यूयॉर्कमधील मॅनोरा काउंटी येथे अचानक आलेल्या वादळामुळे होत्याचं नव्हतं झालं आणि मिसिसिपीच्या एका भागामध्ये एका तासाहून अधिक काळ वादळ होतं. या वादळानं मॉनरो काउंटी आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून यूएसमधील सर्वात गरीब प्रदेशांमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. मिसिसिपीमध्ये शुक्रवारी आलेल्या वादळात शहरातील 25 लोक ठार झालीत, तर 12हून अधिक लोक जखमी झालेत. अलाबामामध्ये एका व्यक्तीच्या घरावर ट्रेलर पलटल्यानं मृत्यू झाला. रोलिंग फोर्कमधील शेरीफ विभाग देखील उद्ध्वस्त झाले. रोलिंग फोर्कमधील स्थानिक अजूनही चक्रीवादळाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. रॉडनी पोर्टर म्हणालेत की या चक्रीवादळात संपूर्ण विध्वंस झालाय. जिथे जिथे तुमची नजर जाईल तिथे तिथे तुम्हाला घरं पडलेली दिसतील. काही ठिकाणी उतारावरची घरं कोसळून एकमेकांवर चढलेली आहेत, तर काही ठिकाणी वाहनांवर घरं कोसळली आहेत. सिल्वर सिटीमधून रोलिंग फोर्कमध्ये चक्रीवादळ येत होतं. हे इतक्या वेगानं घडलं की आम्हाला कव्हर घेण्याची संधी देखील मिळाली नाही, असं स्थानिक ॲनेट बॉडी यांनी सांगितलं. निकाराग्वाच्या नैऋत्येस असलेल्या पोपोयुआपा मंदिराच्या यात्रेमध्ये सोमवारी शेकडो सजवलेल्या घोडे आणि बैलगाड्यांनी भाग घेतला. डॅनियल ओर्टेगाच्या सरकारनं अधिकृत केलेल्या काही धार्मिक मिरवणुकांपैकी ही एक आहे, ज्यांचं कॅथलिक चर्चसोबतचे संबंध 2018 मधील निषेधानंतर तुटले आहेत आणि यावेळी अनेकांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्यांनी निकाराग्वाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर त्यांच्या धर्मात टीका केल्याबद्दल छळाचा निषेध केला. सोमवारच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी रिवास नगरपालिकेमध्ये येशू डे रेस्केटच्या प्रतिमेचा जल्लोष केला आणि या उत्सवाला 300 वर्षांहून अधिक परंपरा आहे. विविध संघटनांच्या मते 2018 पासून निकारागुआ सरकारच्या दडपशाहीमुळे किमान 355 जण मारले गेलेले आहेत आणि 2000 जखमी झाले आहेत. त्यापासून 5 लाखहून अधिक लोक निर्वासित झाले. जगातील सर्वात जुन्या मॅरेथॉनला 38 वर्षांमध्ये प्रथमच नवीन स्पॉन्सर मिळत आहेत. बोस्टन मॅरेथॉनच्या आयोजकांचं म्हणणं आहे की 2024च्या शर्यतीपासून सुरू होणारी बँक ऑफ अमेरिका ही विमा कंपनी जॉन हॅनकॉक यांच्या जागी नवीन मुख्य प्रायोजक आहे. कराराच्या अटी उघड केल्या गेलेल्या नाहीत, मात्र दोन्ही बाजूचं म्हणणं आहे की व्यवस्था अनेक दशकं चालेल. अथेन्समध्ये 1896च्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळानंतर एका वर्षानं सुरू झालेल्या शर्यतीचा बँक ऑफ अमेरिका हा दुसरा प्रमुख प्रायोजक बनलेला आहे. बोस्टन ॲथलेटिक्स असोसिएशनचे सदस्य आणि उद्घाटन यूएस ऑलिम्पिक संघ व्यवस्थापक जॉन ग्रॅहम यांनी 1897 मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये पहिली मॅरेथॉन धावली आणि न्यूयॉर्कच्या जॉन जे मॅकडर्मॉटनं 15 पुरुषांच्या मैदानावर बाजी मारून बोस्टन मॅरेथॉनची पहिली धाव जिंकली, जी त्यावेळी BAA रोड रेस म्हणून ओळखली जाते. शनिवारी स्पेनच्या पूर्व कॅस्टेलॉन प्रदेशात जंगलात आग लागली. 1500हून अधिक लोकांना स्थलांतरित केलं गेलेलं आहे. गुरुवारी लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत 4000पेक्षा हेक्टरपेक्षा जास्त जमीन व्यापली आहे आणि या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रदेशातील आपत्कालीन सेवांनी सांगितलंय की आतापर्यंत 8 गावं रिकामी करण्यात आलेली आहेत. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. स्पॅनिश सैन्य आणि देशाच्या पर्यावरणीय संक्रमण मंत्रालयानं आग नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. सुमारे 300 लोक कॅटालोनियातील एल एस्पुनियोला गावात पावसासाठी प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमले होते. संपूर्ण भूमध्य सागरीय देशाला झालेल्या भीषण दुष्काळामुळे पूर्वेकडील स्पॅनिश प्रदेश सर्वात जास्त प्रभावित झालाय. परिसरातील शेतकऱ्यांनी स्थानिक बिशप फ्रान्सिस कोनेसा यांच्यासोबत प्रार्थना केली. 2 आठवड्यांपर्यंत पाऊस पडला नाही तर परिस्थिती कठीण होईल असं शेतकरी जोसेफ अल्तारिबा यांनी सांगितलं. इथल्या शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन आणि शेती हेच उत्पन्नाचं प्राथमिक स्रोत आहे. लोकशाही आणि सांस्कृतिक मुद्द्यांवरून पश्चिमेकडून हंगेरीवर सातत्यानं टीका केली जाते. असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत हंगेरीचे परराष्ट्र मंत्री पीटर सिर्जाटो यांनी सांगितलं की फिनलंड आणि स्वीडनला नाटोमध्ये सामील होण्याची परवानगी द्यायची की नाही यावर त्यांच्या देशानं मत दिलेलं नाही. युरोपियन युनियन, ज्यामध्ये 21 नाटो देशांचा समावेश आहे, बुडापेस्टला कोट्यवधींचा निधी गोठवलेला आहे आणि लोकप्रिय पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांच्यावर मीडिया स्वातंत्र्य आणि LGBTQ अधिकारांवर कारवाई केल्याचा आरोप केलेला आहे. युनायटेड स्टेट्स बरोबरच्या संबंधांबद्दल सिर्जाटो म्हणालेत की अध्यक्ष जो बायडन यांच्या नेतृत्वात त्यांच्या सरकारला गोष्टी अधिक कठीण वाटल्या. अध्यक्ष ट्रम्पच्या काळात राजकीय संबंध पूर्वी कधीही इतके चांगले नव्हते असं ते म्हटले.
तुरुंगातील कैद्यांचा देखील मतदानाचा अधिकार अबाधित राहावा यासाठी फौजदारी न्याय आणि मतदान हक्क वकील संपूर्ण US मध्ये काम करतायत। इलिनॉयमध्ये कुक काउंटी जेलमधील शेकडो कैदी शिकागोच्या महापौर पदासाठी आगामी रनऑफसाठी मतदान करतायत। कैद्यांना मतदान करण्याची परवानगी देणं त्यांना सशक्तीकरणाची भावना देतं आणि बदलांना प्रेरित करण्याचा एक मार्ग असल्याचं कुक काउंटी शेरीफ टॉम डार्ट यांनी सांगितलं। टिकटॉकच्या सीईओवर US काँग्रेसच्या समितीनं प्रचंड लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग ॲपवर बंदी का घातली जाऊ नये या संदर्भात खटला दाखल केला होता। 150 दशलक्ष अमेरिकन्स या ॲपचा वापर करतायत, त्यामुळे डेटा सुरक्षा आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून US अधिकाऱ्यांच्या दबावाखाली असलेल्या कंपनीसाठी शौजी चू यांची साक्ष गुरुवारी महत्त्वाची मानली गेली। दरम्यान टिकटॉक आणि तिची मूळ कंपनी बाईट डान्स हे बीजिंग आणि वॉशिंग्टन यांच्यातील व्यापार आणि तंत्रज्ञानाबाबतच्या व्यापक भूराजकीय लढाईमध्ये अडकलेले आहेत। पेनसिल्व्हेनियातील चॉकलेट कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात किमान 2 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। चॉकलेट कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात किमान 6 जण जखमी झाले असून वेस्ट रीडिंग येथे स्फोटानंतर धुरांचे काळे लोट पसरले होते। RM येथील इमारतीमध्ये दुपारच्या सुमारास स्फोट झाला। पामर कंपनी प्लांट, सेकंड अव्हेन्यू आणि चेरी स्ट्रीट जवळ ही घटना घडली। जखमींना वेस्ट रीडिंग येथील टॉवर रुग्णालयामध्ये नेण्यात आल्याची माहिती स्थानिक माध्यमांद्वारे देण्यात आली आहे। सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 2016 मध्ये प्रस्तावित केलेल्या विजन 2030 नुसार सौदी अरेबियामध्ये कामं सुरू आहेत। इथले महाकाय, मेगा आणि गिगा प्रकल्प आता अंमलबजावणीच्या टप्प्यात आहेत। इथे प्रचंड वेगानं बांधकाम सुरू आहे। गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक वाढवणं हे विजन 2030चं एक उद्दिष्ट आहे। 2018 मध्ये गृहनिर्माण कार्यक्रम सुरू झाल्यापासून 2023च्या पहिल्या तिमाहीपर्यंत गृहनिर्माण समाधानाच्या लाभार्थ्यांची संख्या 15 लाखांपर्यंत पोहोचली आहे। ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता पुन्हा एकदा पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या। ग्रीसनं अॅक्रोपोलिसमधून प्राचीन कलाकृती परत आल्याचं स्वागत केलं। 200 वर्षांपूर्वी अथेन्समधील प्राचीन स्थळावरून काढलेल्या शिल्पांचा संग्रह परत देण्यासाठी ब्रिटिश संग्रहालयावर दबाव आणण्याची मोहीम पुढे केली गेली। गेल्या वर्षी पार्थेनॉन मंदिरातील आणखी एका संगमरवरी शिल्पकलेचा तुकडा, प्राचीन ग्रीक देवी आणि आर्टेमिसचा पाय दर्शवणारा तुकडा सिसिली येथील पार्लेमो येथील संग्रहालयातून अथेन्सला परत करण्यात आला। स्कॉटलंडमध्ये एक जहाज दुरुस्तीसाठी किनाऱ्याबाहेर ड्राय डॉक येथे आणलं आणि तिथे अर्ध उलटलं। बुधवारी झालेल्या या घटनेदरम्यान 25 लोक जखमी झालेत। आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आणि जहाज त्याच्या होल्डिंगमधून निसटल्याची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवांना इम्पिरियल डॉकमध्ये बोलावण्यात आलं। स्कॉटिश रुग्णवाहिका सेवेनं सांगितलं की 15 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून इतर 10 जणांवर उपचार करून त्यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं। घटनास्थळावरील फुटेजमध्ये जहाज 45 अंशाच्या कोनात एका बाजूला झुकलेलं दिसतंय। ॲडम मॅकवे या स्थानिक अधिकाऱ्यानं ट्विटद्वारे सांगितलं की जोरदार वाऱ्यामुळे ते जहाज होल्डिंग सकट उखडलं गेलं। ब्राझीलच्या या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।